नाही, कोणी साक्षीदार समोर आला नाही, कोणालाही काही दिसलं नसल्याचे सर्वांनी सांगितले का आम्ही काही बघितलेलं नाही, आम्हाला काही माहीत नाही. जेवढ्यांना विचारलं आणि पोलिसांनी जेवढ्यांना विचारलं, का रे कोणी मर्डर केला तू बघितलाय का? पण गाववाले हात जोडून म्हणायचे आम्ही काही बघितलं नाही, आम्ही काहीच बघितलं नाही. आणि ते सांगायचे की मी रात्री गावातच नव्हतो. साहेब साहेब आम्ही काय बघितलं नाही, आम्ही रात्री गावातच नव्हतो, बाहेर होतो, आत्ताच आलो आम्ही. आमची तर मित्रांनो, त्या हेमंत दादाची फायनल रिपोर्ट येते, म्हणजे त्याची जी पोस्टमॉर्टमची रिपोर्ट येते, फायनल रिपोर्ट त्याची कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोणताही ठोस पुरावा नाही, दारूच्या नशेत आत्महत्या, केस क्लोज्ड. पोलीस आपल्या रिपोर्टमध्ये लिहितात, पोलिसांनी जी रिपोर्ट तयार केली, कोणताही प्रत्यक्ष साक्षीदार नाही, कोणताही ठोस पुरावा नाही, दारूच्या नशेमध्ये आत्महत्या केली आणि ती केस क्लोज होऊन जाते. रामकृष्ण हरी. तर मित्रांनो, कर्म नेहमी पुढे येतात. चांगले कर्म करा. आणि भाग 3 समाप्त. मित्रांनो, आज आपल्या या कथेचा धारणा एक आईचा प्रतिशोध भाग 3 संपला आहे. फार सुंदर स्टोरी आहे निखिल, जबरदस्त स्टोरी आहे, फार सुंदर आहे आणि मजा येते, वाचतानाही मजा येते. खरंच सुंदर आहे. आणि ही स्टोरी आमच्या चित्रालाही आवडली आहे. धन्यवाद चित्रा. आई बाबा बरे आहेत ना चित्रा? आई वडील आई बाबा बरे आहेत ना चित्रा? आणि मित्रांनो, या कथेचा उर्वरित भाग म्हणजे भाग 4 आपण उद्या सादर करू. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. ही कथाचा नाव आहे धारणा, एका आईचा प्रतिशोध. आणि याची आपण 3 भाग आपल्याला सांगितलेले आहे. आणि आशा करतो का आपल्याला हे सर्व भाग आवडले असतील. आणि धन्यवाद मित्रांनो, तुम्ही माझ्यासोबत आहात. या गोष्टीचा मला फार आनंद आहे. आणि ही कथाचे लेखक होते आपले निखिल गणेश नाईक. फार सुंदर अशी त्यांनी कथा लिहिली आहे. आणि या अगोदर आपण 3 कथा सांगितली, 3 भाग त्याचे पूर्ण झाले आहे. एक शेवटचा जो भाग आहे तो आपण उद्या सांगू. हो बरोबर आहे. शांताबाईपेक्षा हेमंत दादाचा कार्यक्रम बरं झालं, भारी झाला आहे, खरं आहे. आणि या कथेचा शेवटचा भाग आपण उद्या सांगू. आपण या कथेचे 3 भाग आपल्याला सांगितलेले आहे मित्रांनो. आणि मला अशी आशा है आपण सर्वांनाही आवडतील. और आप सभी मेरे मित्रों को ये कथा अवश्य पसंद आई होगी. तो मित्रों, अब हम लोग तो जो दीप ज्योति प्रज्वलित करना है उसका भी आपको बताएंगे, अवश्य बताएंगे. आणि या कथेचा फायनल भाग आपण उद्या आपल्याला सांगू. आणि आमच्या मित्र निखिलचा फार फार धन्यवाद आहे, ज्यांनी एवढी सुंदर कथा लिहिलेली आहे. फार सुंदर अशी ती स्टोरी आहे. आणि मित्रांनो बघा, जे पंचदीप असा आपला आता तयारी आहे पंचदीपची. बघा, उद्या या कथेचा 4था आणि शेवटचा भाग आपल्याला सांगू. तर मित्रांनो, अशी तयार करायचे. हे आहे पंचदीप. हे बघा, मोजून घ्या. हे आपले पंचदीप आहे. ही आपली देवापूरची पंथी, ही देवापूरची, आणि हा पंचदीप. म्हणजे असे 1 आणि हे 4 असे पंचदीप आपल्या घरी लावा आणि देवाची पूजा करा मित्रांनो. आणि अशी ही तयारी आपली पंचदीपची आहे. तर संध्याकाळी आपण ती पूजा करू आणि ते आपल्याला अवश्य दाखवणार. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. तर आपल्याला ही स्टोरी आवडली असेल मित्रांनो, असं माझं मत आहे. थँक्यू दादा. ट्विस्ट असतात का?